गुड मॉर्निंग फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आम्ही मराठी कुटुंब इन अमेरिका या यूट्यूब चॅनलवरती। सो आज व्लॉग बनवण्याचा विशेष असं काही कारण नाही, पण आता सांगायचं झालं तर इकडे मी जिथे राहते तिथे आहे आता -6 डिग्री टेम्परेचर आणि मी जस्ट आता मुलांना स्कूल बस स्टॉपवर सोडायला आले। सो इथे जिथे मी राहते तिथे छोटे छोटे एक पॉन्ड आहे, तर त्या पॉन्डवरती बघा बर्फाची लेयर कशी साचलेली आहे आणि हे फक्त आत्ता तर -6 डिग्री टेम्परेचर आहे, त्याच्यामध्ये ती जमलेली बर्फाची लेयर आहे जी अगदी थिन लेयर आहे। पण जानेवारीमध्ये इथे टेम्परेचर याचा डबलपेक्षाही जास्त जातं, म्हणजे अराउंड -15 to -20 पर्यंत पण समटाइम्स जातं। सो त्यावेळी तर पूर्णच पाणी बर्फ होऊन जातो, सगळंच गोठतं। पण आता जी थिन लेयर आलेली आहे ती बघायला मला छान वाटली, म्हणून म्हटलं चला यावर एक छोटासा व्लॉग बनवावा, तर तुम्ही पण बघा। हा एक पॉन्ड आहे, असे 3 पॉन्ड आहे इथे, तर याच्यावर तर अगदी थोडीशी लेयर साचली होती। पण मी तुम्हाला आता हा समोरचा पॉन्ड दाखवते, तो तर अगदी असं वाटतं अगदी दिसायला दुधाळ दिसतोय, तर बघा खूप सुंदर दिसेल तो। हा बघा, याच्यावर बऱ्यापैकी लेयर जमलेली आहे। इथे बरेच असे ठिकाण असतात की जिथे पहिले पाणी होतं आणि नंतर मग ते फ्रीज झाल्यानंतर त्यावर स्केटिंग केल्या जाते, पण ते प्रत्येक ठिकाणचे सेफ नसतात, त्यामुळे जिथे सेफ नाही तिथे पहिलेच बोर्ड लावतात नो स्केटिंग। एक आता हा तिसरा पॉन्ड आहे, तो मलाही माहिती नाही, मी बघितला नाही आज काय व्ह्यू असेल, कारण तिथे ॲक्च्युली वॉटर फाउंटन आहे। सो मला नाही वाटत तिथे असेल लेयर, पण बघू आपण। हो, हे बघा फ्रेंड्स, जिथे वॉटर फाउंटन आहे त्याच्या आजूबाजूचं तर पाणी निथळ दिसतंय, त्यावर बर्फाची लेयर नाही आहे, पण त्याच्याच बाजूला बघा या साईडला मला इथे एक ट्रान्सपरंट लेयर दिसत आहे बर्फाची। बघू आपण कॅमेऱ्यात दिसेल की नाही, मी जवळ जाऊन बघते, पण खूप सुंदर दिसतंय ते दिसायला ॲक्च्युली। नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला ती ट्रान्सपरंट लेयर दिसते का इथनं। हे बघा, तिकडे ती व्हाईट लेयर आहे आणि इथे मध्ये ही ट्रान्सपरंट लेयर आहे, दिसत असेल तर, आणि इकडे पाणी आहे। हे बघा, दिसायला खूप सुंदर दिसतंय हे। या साईडला पण सेम लेयर आहे आणि मध्ये फाउंटेन। अजून एक गोष्ट सांगायची आहे फ्रेंड्स मला, इथे जसं जसं टेम्परेचर आता ड्रॉप होणार, तर ज्या कम्युनिटीमध्ये आम्ही इथे राहतोय किंवा इतर कम्युनिटी सुद्धा सगळीकडेच ही सेम सिच्युएशन असते, तर जे काय त्यांची कम्युनिटी टीम असते सगळं हँडल करणारी, ते तुम्हाला जस्ट एक काय म्हणू शकतो आपण त्याला, की एक मेसेज टाकतात की टेम्परेचर तुम्ही घराचं किती मेंटेन करायला पाहिजे, कारण बरेचदा इथे टेम्परेचर खूप जास्त डाऊन झालं ना की आपले पाईप जे असतात, सिंक खालचे पाईप असतात, ते जाम होतात, बर्फ पकडतो आणि नंतर मग ते बस्ट होतात। सो त्यांनी बघा असे बोर्ड लावले आहे कम्युनिटीमध्ये, बघू शकता तुम्ही। फ्रीज वॉर्निंग अलर्ट, लेट ऑल युअर फॉसेट ड्रिप, सेकंड कीप हीट ऑन ॲट 60 और हायर। 60 जे आहे ना फ्रेंड्स, ते 60 फॅरेनहाइट आहे। आणि थर्ड आहे ओपन कॅबिनेट डोअर्स बिलो सिंक्स। तर अशा प्रकारचे हे बोर्ड लावतात, जेणेकरून येता जाता हे लोकांना दिसतील आणि लोक हे वॉर्निंग जे आहे त्यांनी लिहिलेली हे फॉलो करेल, यासाठी जे काही रूल्स आहेत ते। 2-3 दिवस जरी आपण घराबाहेर जाणार असू ना, तरी पण ते सांगतात की घराचं हीटर हे बंद करू नका, कारण जिथे कुठे आपले पाईपलाईन्स आहे नळाचे, तर ते पाईपमध्ये असणारं पाणी जे आहे ते कंप्लीट गोठल्या जातं आणि मग तो पाईप बस्ट होतो। त्यामुळे तुम्ही घरात असो वा नसो, हीटर हे तुम्हाला चालू ठेवावंच लागणार आहे। या बर्फाची लेयर इतकी शुभ्र पांढरी आहे ना की पाण्याची लेयर जर आपण बघितली नाही आणि फक्त यावर जर असं फोकस करून बघितलं ना, तर खरंच असं वाटतं की हा पाण्याचा जमलेला बर्फ आहे की दुधाचा, एवढा शुभ्र पांढरा कलर आहे याचा।
हे बघा, अगदी 2-3 मिनिटासाठी मी हँड ग्लोव्ज रिमूव्ह केले व्हिडिओ शूट करायसाठी आणि माझा हात बघा कसा. सो ब्लॉग आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना जय गजानन.